नमस्कार. आजचा आपला विषय आहे नामसाधना आणि त्याचं महत्व. भगवत प्राप्तीचे अनेक मार्ग सांगितले गेलेले आहेत. त्या अनेक मार्गांपैकी भक्ती मार्ग हा श्रेष्ठ मानला गेलेला आहे. म्हणजे ध्यान मार्ग आहे, कर्मयोगाचा मार्ग आहे, ज्ञानयोगाचा मार्ग आहे. पण या सगळ्यामध्ये भक्ती मार्ग सर्वश्रेष्ठ सांगितलाय. किंवा हे सगळे मार्ग म्हणजे जर पायऱ्या धरल्या भगवंतांपर्यंत पोचायच्या, तर याच्यामध्ये भक्तियोग किंवा भक्ती मार्ग ही शेवटची पायरी म्हणली जाते. भगवत प्राप्तीच्या पायरीवर आपण आलो, शेवटच्या पायरीवर, तर तिथे आपल्याला भक्तीचीच गरज असते. या भक्ती मार्गामध्ये सुद्धा नामसाधना सर्वश्रेष्ठ सांगितली गेली आहे. तर याचं कारण काय? तर माणसाचं मन सतत अस्वस्थ असतं, अनेक भौतिक गोष्टींमध्ये रमलेलं असतं. संसारातली अनेक आकर्षणं आपल्याला सतत भुलवत असतात, त्यांच्याकडे खेचत असतात. आणि मग या कारणांमुळे होतं काय की मनात अनेक द्वंद्व निर्माण होतात. सुख दुःख, आशा निराशा, जय पराजय, लाभ नुकसान, पाप पुण्य, असे अनेक विचार मनात सतत येत असतात आणि मनाला आपल्या त्रास देत असतात, मनाला अस्वस्थ करून सोडतात. मग माणसाची धडपड चालू होते मनाची शांतता मिळवण्याची, किंवा मन स्वस्थ राहावं, स्थिरचित्त राहावं आपण, असं माणसाला सतत वाटत असतं. मग ही द्वंद्व जर संपवायची असतील तर मन पूर्णपणे निर्द्वंद्व केलं पाहिजे. म्हणजेच निर्विचार केलं पाहिजे, की कोणतेही विचारच नको मनात. पण हे विचार नष्ट करायचे असतील तर मन निर्विकार पण करायला पाहिजे. म्हणजे कोणतेही वाईट विकार मनात आले नाहीत तरच आपलं मन म्हणा किंवा अंतःकरण म्हणा शुद्ध राहायला मदत होते. आणि मग असं अंतःकरण शुद्ध झालं की त्याच्यामध्ये नामसाधना करणं आपल्याला सहज आणि सोपं जातं. ही मनाची जी निर्द्वंद्व अवस्था आहे, ती म्हणजे एक उच्च अवस्था आहे. ही अवस्था एकदा प्राप्त झाली की सगळ्या भीतीचा, भयाचा नाश होतो आणि सगळ्या इच्छा नष्ट झाल्या की मन शांत होतं. मग ही अवस्था कशी प्राप्त करून घ्यायची, त्याच्यासाठी काय करायचं? त्याच्यासाठी मनात फक्त भगवंतांची इच्छा होणं याची गरज आहे. पण ही इच्छा कधी होईल? जर मनातले बाकीचे सगळे विचार बाहेर पडले तर. कोणत्याही एखाद्या पात्रामध्ये आपल्याला काही भरायचं असेल, एखादा पदार्थ भरायचा असेल, तर ते भांड किंवा पात्र रिकाम असायला पाहिजे. त्याच्यात जर आधीच काही पदार्थ भरलेला असेल तर आपल्याला नव्याने काही भरता येत नाही. तसंच मनाचं सुद्धा आहे. मनामध्ये जर या नामसाधनेचं महत्व ठसवायचं असेल तर त्याच्यातले आधी वाईट विकार म्हणा, विचार म्हणा, दूर करायला पाहिजेत. मन शुद्ध, रिकामं करायचं म्हणजे शुद्ध करायला पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये या नामाची प्रतिष्ठापना आपण सहजपणे करू शकतो. भगवंत हेच भाव विश्व व्हायला हवं. मग त्याच्यासाठी वैराग्याची आवश्यकता आहे. आता हे वैराग्य दोन प्रकारचं आहे, शारीरिक वैराग्य आणि मानसिक वैराग्य. शारीरिक वैराग्य म्हणजे काय? तर भगवी वस्त्र धारण करायची, कुटुंबाशी, समाजाशी सगळा संबंध तोडायचा, रोजचे व्यवहार बंद करायचे, एकांतवासात जायचं आणि भगवंतांचं चिंतन किंवा नामस्मरण करायचं. पण हे सगळ्या आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना सहज शक्य होत नाही. आपण आपल्या समाजापासनं, कुटुंबापासनं दूर नाही राहू शकत सतत. मग याच्यासाठी भगवंतांनी मानसिक वैराग्याचा उपाय सांगितलाय. मानसिक वैराग्य म्हणजे काय? रोजचे सगळे व्यवहार करायचे, आपल्या सगळ्या रोजच्या जबाबदाऱ्या पार पाडत राहायचं, सर्वसामान्य जीवन म्हणजे जगता जगताच एकीकडे मन मात्र त्यातनं काढून घ्यायचं, थोडंसं का होईना त्यातनं अलिप्त होण्याचा प्रयत्न करायचा. याला मानसिक वैराग्य असं म्हटलेलं आहे. हे मानसिक वैराग्य एकदा प्राप्त झालं की मनाची ओढाताण संपून जाते आणि मग नामसाधनेत मन सहजपणे रंगून जातं.
मनातल्या सगळ्या कामना, इच्छा म्हणा किंवा वाईट वासना या नष्ट व्हायला मदत होते. भगवद्गीतेमध्ये अनेक प्रकारचे यज्ञ सांगितलेले आहेत. 4था अध्याय जो आहे ज्ञान कर्म संन्यास योग, त्याच्यामध्ये 12 प्रकारचे यज्ञ सांगितलेत. दैव यज्ञ, ब्रह्म यज्ञ, स्वाध्याय यज्ञ आहे, त्याच्यामध्ये द्रव्य यज्ञ आहे, तप यज्ञ आहे, योग यज्ञ आहे, असे अनेक यज्ञ सांगितलेत. पण भगवंत म्हणतात की या सगळ्या यज्ञामध्ये जप यज्ञ श्रेष्ठ आहे. आता यज्ञ म्हणजे काय, तर गीतेमध्ये यज्ञ म्हणजे स्वधर्म पालन किंवा कर्तव्य पालन, यालाच गीतेमध्ये यज्ञ म्हटलेलं आहे. मग जपयज्ञ भगवंत म्हणतात यज्ञानाय जपयज्ञोस्मी, म्हणजे जपयज्ञ ही माझी विभूती आहे, माझं स्वरूप आहे. तर हा जपयज्ञ एवढा श्रेष्ठ काय आहे किंवा इतर यज्ञात आणि त्याच्यामध्ये काय फरक आहे, तर हे जे बाकीचे यज्ञ आहेत त्याच्यामध्ये कोणतं ना कोणतं तरी द्रव्य लागतं, कशाची ना कशाची आहुती द्यायला लागते. यज्ञ संपन्न होण्यासाठी यजमानाची जशी गरज असते तशीच योग्य त्या यज्ञकर्त्याची सुद्धा गरज असते. किंवा विशिष्ट मुहूर्त, विशिष्ट वेळ, विशिष्ट दिवस हे सगळं पाहायला लागतं. थोडाफार काहीतरी खर्च करायला लागतो. पण हा जपयज्ञ असा आहे की त्याच्यामध्ये कोणताही खर्च करायला लागत नाही. मग जपयज्ञ करायचा म्हणजे काय करायचं, तर भगवंतांचं नामस्मरण करत राहायचं. हा जो जपयज्ञ आहे त्याला विशिष्ट मुहूर्त, वेळ, दिवस असं काही लागत नाही. त्याला जात, धर्म, पंथ या कोणत्याही गोष्टीचं बंधन नाहीये. स्त्रिया करू शकतात, पुरुषही करू शकतात, लहान मुलं करू शकतात, वृद्धही करू शकतात, म्हणजे वयाचं सुद्धा बंधन नाहीये. हा यज्ञ कधीही कुठेही कोणीही करू शकतो आणि कोणतीही सामुग्री याला लागत नाही. मग याच्यासाठी कोणत्या 2 गोष्टींची फक्त गरज असते, तर भगवंतांवर अतूट विश्वास आणि नितांत श्रद्धा, या 2 गोष्टी असल्या की हा जपयज्ञ आपल्याला संपन्न करता येतो. मग याच्यासाठी मनाची वृत्ती कशी झाली पाहिजे, तर संपूर्ण सृष्टीमध्ये ईश्वरच भरला आहे ही जाणीव आपल्याला झाली पाहिजे. संपूर्ण सृष्टीत ईश्वरालाच बघण्याची दृष्टी आपण तयार केली पाहिजे. या नामसाधनेचा पुरस्कार जवळजवळ सगळ्या संतांनीच केलेला आहे. ज्ञानदेवांनी त्यांचा अनुभव सांगताना म्हटलं आहे, भरला घनदाट हरी दिसे, किंवा याच अर्थाचं समर्थ रामदासांचा श्लोक आहे, रीता ठाव या राघवे वीण नाही. म्हणजे या सृष्टीमध्ये बघाल तिथे ईश्वराचंच रूप दिसलं पाहिजे. रीता ठाव राघवे वीण नाही म्हणजे त्या एका रामाशिवाय दुसरं काही नाहीच आहे. वासुदेव सर्वमिती भगवद्गीतेमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे. संत कबीर म्हणतात, अंदर राम बाहिर राम, जहा देखो सो राम ही राम. जी काही वस्तू दिसेल, जो काही पदार्थ दिसेल, जी काही घटना घडताना दिसेल, ती सगळी ईश्वरमय आहे असं मानलं पाहिजे. भगवद्गीतेमध्ये 6वा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये आत्मसंयम योगाचं वर्णन केलंय आणि त्यालाच मनाच्या श्लोकांमध्ये किंवा मनोबोधामध्ये ध्यान योग असं म्हटलेलं आहे. समर्थ रामदास म्हणतात, प्रभाते मनी रामचिंतित जावा. याच्यामध्ये ध्यानाचंच वर्णन केलेलं आहे. ध्यान आणि नाम हे भिन्न नाहीच आहेत, परस्पर पूरक आहेत. ध्यानामध्ये मन स्थिर करण्याची गरज असते. मग हे मन जर स्थिर करायचं असेल तर त्याला कशाचं तरी अवलंबन लागतं. मग हे जर नामस्मरणाच्या अवलंबनात मन लावलं तर ध्यानामध्ये पटकन मन स्थिर होतं, चित्तवृत्ती स्थिर होतात. म्हणजेच नामातून ध्यानात आणि ध्यानातून नामामध्ये जाता येतं. ध्यान आणि नाम याच्यामधल्या सीमारेषा अगदी अस्पष्ट आहेत, पण दोन्ही परस्परांना पूरक आहेत.
नाम ध्यान मार्ग म्हणजे नेमकं काय आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा नामात रंगून जाण्याच्या अनेक प्रक्रिया सांगितल्या आहेत आणि या नामसाधनेतून होणारा लाभ सुद्धा सांगितलेला आहे. समर्थ म्हणतात, करी काम निष्काम या राघवाचे, करी रूप स्वरूप सर्वा जीवाचे, करी छेद निर्द्वंद्व हे गुण गाता, हरी कीर्तनी वृत्ती विश्वास होता. या नामात एकदा मन रंगून गेलं की मनातली सगळी द्वंद्व आपोआप नष्ट होतात असं या श्लोकात म्हणलेलं आहे. पुढे समर्थ रामदासांनी म्हटलंय की ज्यांचा या रामनामावर विश्वास नाहीये त्यांची स्थिती कशी असते. अहो ज्या नरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधी सर्व काही, महाराज तो स्वामी कैवल्य दाता, वृथा वाहणे देह संसार चिंता. समर्थ म्हणतात, ज्या माणसाचा रामनामावर विश्वास नाही, नामाच्या अनुसंधानात ज्याचं मन कधी रमत नाही, तो पामर आहे. पामर म्हणजे काय, तर अशा माणसांना त्यांनी क्षुद्र जीव असं म्हटलेलं आहे, त्यांची अवहेलना केलेली आहे. तया पामरा बाधीजे सर्व काही. काय बाधतं त्याला, तर त्याला सतत मनात द्वंद्व असल्यामुळे मानसिक त्रास होत असतो. मनात सतत वेगवेगळे संशय, तर्क, विकल्प हे सतत उमटत असतात. प्रत्येक गोष्टीची सतत चिंता होत राहते. माणसाला चिंता तर सतत असतेच. असं म्हणतात की चिता आणि चिंता याच्यात फक्त एका अनुस्वाराचा फरक आहे. मृत्यूनंतर जाळते ती चिता, आणि सतत जिवंतपणी जाळत असते ती चिंता. कसल्या कसल्या चिंता असतात माणसाला, तर सर्वप्रथम स्वतःबद्दलचीच खूप चिंता असते. माझं पुढे कसं होईल, मला कोणी विचारेल का नाही, माझ्यावर कशी परिस्थिती येईल, चांगली येईल का वाईट येईल, ही स्वतःबद्दलची चिंता झाली. स्वतःच्या शरीराबद्दलची चिंता असते, माझं आरोग्य कसं राहील, शरीर मला शेवटपर्यंत साथ देईल की नाही. त्याच्यानंतर कौटुंबिक चिंता तर सतत असतात, मुलाबाळांविषयी चिंता, त्यांच्याही पुढच्या पिढीची चिंता, माझ्याशिवाय कुटुंबातल्या माणसांचं कसं होईल ही चिंता. त्याच्या पुढची पायरी म्हणजे समाजाबद्दलची चिंता, या समाजाचं कसं होईल, समाजात आता काय घडतंय, लोकांचं कसं होईल. राजकारणाची चिंता, राजकारणात पुढे काय होईल, आणि याच्याबद्दलची तर चर्चा सगळे लोक सतत करतच असतात. देशाबद्दलची चिंता, विश्वाबद्दलची चिंता. पण माणूस करतो काय, सामान्य माणूस नुसतीच चिंता करतो, त्याच्यावर उपाय काही शोधत नाही. मग घडायचं ते घडणारच असतं. काही लोक तर अगदी जगबुडीची सुद्धा चिंता करत असतात की कधी प्रलय येईल, जगबुडी कशी होईल, तेव्हा माझं काय होईल. म्हणजे आपण तेव्हा असू की नसू हे सुद्धा आपल्याला माहित नाही, पण चिंता करत राहायचा माणसाचा स्वभावच आहे. मग अशी चिंता मनुष्य का सतत करत असतो, तर भगवंतांवर विश्वास नाही किंवा श्रद्धा नाही. भगवंत किंवा भगवंतांचं नाम देखील आपल्याला तारून नेईल असा विश्वासच मनात नसतो. भगवंत सगळं काही देणारे आहेत आपल्याला, अगदी प्रत्यक्ष मोक्ष प्राप्त करून देणार आहेत. आत्ताच्या श्लोकामध्ये आपण म्हटलंय, महाराज तो स्वामी कैवल्य दाता, प्रत्यक्ष कैवल्य प्राप्त करून देणार आहेत, या जन्म मरणाच्या फेऱ्यातनं मुक्ती देणारे आहेत. पण आपण त्यांच्याकडे काय मागतो, तर यत्किंचित सांसारिक सुख मागत असतो किंवा त्याच्यासाठी लागणारी साधन सामुग्री भगवंतांकडे मागत असतो की मला सतत सुख दे, किंवा सुख मिळवण्यासाठी लागणारं धन, वैभव, पैसा, अडका, माझी माणसं ही मला सतत मिळू देत, अशी आपण मागणी करत असतो. याबाबत गोंदवलेकर महाराज म्हणतात, आम्ही दुकान टाकले केशर कस्तुरीचे, पण गिऱ्हाईक सारे हिंग मिर्याचे. देणारा इतकं देतो, पण आपण मागणारा आपली झोळीच जणू काही फाटकी असते. मग ही जी प्रारब्धाची सुख दुःख आपल्याला आयुष्यात मिळतात, त्यांनी मन आपलं सतत विचलित होत असतं. ही जी चिंता असते ती आपल्याला जाळते. म्हणजे काय की मनात सतत विचाराचे तरंग चांगले वाईट उमटत असतात,
आणि मन सतत दोलायमान स्थिती मनाची होत असते. कारण माणसाचं जीवन किंवा आयुष्य म्हणजे काय आहे तर भावनांचा कल्लोळ आहे. नातेसंबंध असो, प्रतिष्ठेचा प्रश्न असो, मान अपमान असो, या सगळ्यात माणसाचं मन इतकं अडकून जातं की नाम घेण्याचं त्याच्या लक्षात सुद्धा येत नाही किंवा ती गोष्ट त्याला कधी आठवत सुद्धा नाही. या मायेत आपण इतकं गुरफटून जातो की या ज्या सगळ्या अशाश्वत गोष्टी आहेत, अनित्य असं जे सुख आहे की जे मिळालं तरी कधी कायम राहणार नाहीये, त्याचा शोध घेण्यासाठी आपण धडपडतो. आणि आपल्या हृदयात जे भगवंत आहेत, प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचा निवास आहे, त्यांचं सुद्धा म्हणजे साधं नाव सुद्धा आपण कधी घेत नाही, त्यांना आपण कधी हाक सुद्धा मारत नाही. आणि तरी सुद्धा त्यांनी आपल्याला सगळ्या इच्छा आपल्या जाणून घ्याव्यात आणि पूर्ण कराव्यात असं आपल्याला वाटत असतं. अगदी आई सुद्धा लहान मुलांनी हाक मारल्याशिवाय सारखी त्याच्या जवळ जात नाही. मग भगवंत तरी हाक मारल्याशिवाय आपल्या जवळ कसे येतील? पण हे आपल्या लक्षातच कधी येत नाही. 12व्या अध्यायामध्ये जो भक्ती योग आहे त्याच्यामध्ये भगवंतांनी आदर्श भक्ताची लक्षणं सांगितलेली आहेत. त्याच्यामध्ये एक लक्षण त्यांनी सांगितलंय, अनिकेत स्थिरमतीर भक्ती मान्य प्रियो नरहा. अनिकेत, अनिकेत म्हणजे ज्याला स्वतःचं घर नाहीये असा. मग स्वतःचं घर ज्याला नाहीये म्हणजे काय की अवघे विश्वची माझे घर असे जो मानतो तो खरा भक्त किंवा असा भक्त मला प्रिय आहे असं भगवंत म्हणतात. कारण असा जो भक्त आहे ना त्याला ही जाणीव असते की मी जी जी गोष्ट माझी म्हणून म्हणतोय किंवा ज्या ज्या गोष्टीवर मी माझा अधिकार सांगतोय, ज्या गोष्टीत माझा जीव अडकलेला आहे, त्या सगळ्या गोष्टी भगवंतांनी मला एक हाक मारली तर इथे सोडून जाव्या लागणार आहे. एकही गोष्ट माझ्या बरोबर शेवट येणार नाहीये, ही गोष्ट त्याला पूर्णपणे माहीत असते. या बाबतीत आचार्य रजनीश म्हणतात की सामान्य माणूस मनाच्या प्लॉटवर अनेक अनधिकृत बांधकामं करत असतो आणि भगवंतांनी तिथं यावं म्हणून विनवण्या करत असतो. पण अशा जागी भगवंत येत नाहीत. भगवंत कुठे येतील? जर मंदिर असेल तर. मग खरा भक्त काय करतो? मनाच्या प्लॉटवर मंदिर बांधतो, नाही ती बांधकामं करत नाही तो. किंवा याच विषयात समर्थ रामदास म्हणतात, कर्मयोगे सकळ मिळाली येके स्थळी जन्मास आली, ती तू कैसी आपुली मानिली पढत मूर्ख. म्हणजे आयुष्यभर आपण प्रत्येक गोष्टीवर आपला हक्क सांगत असतो. ही गोष्ट म्हणजे एकतर अप्राप्त गोष्टीसाठी ती गोष्ट मिळवण्याची धडपड करतो आणि ती मिळवली की ती सतत माझ्याजवळच राहिली पाहिजे, ती माझीच राहिली पाहिजे, माझा त्याच्यावर हक्क असला पाहिजे असा विचार करत असतो. त्यांना समर्थांनी पढत मूर्ख असं म्हटलंय. अगदी आपल्या मुलाबाळांविषयी सुद्धा माणसाची तीच भावना असते की हा मुलगा माझा आहे तर त्याने म्हातारपणी मला सांभाळलं पाहिजे, माझं सगळं केलं पाहिजे, माझं नाव मोठं केलं पाहिजे. पण मुलं काय करतात? आई वडिलांना म्हणजे काही काही मुलं आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात, त्यांची काळजी अजिबात घेत सुद्धा नाही. म्हणजे आयुष्यभर ज्यांच्यासाठी आपण एवढं झिजलो ते आपल्याकडे डुंकून सुद्धा बघत नाहीत. याच्यावरनं एक गोष्ट लक्षात येते की ज्या व्यक्तीवर आपण खूप प्रेम करत असतो ती व्यक्ती आपल्यापेक्षा दुसऱ्याच कुठल्या तरी व्यक्तीवर जास्त प्रेम करत असते आणि मग आपला त्या बाबतीत भ्रमनिरास होतो. त्यामुळे व्यक्ती असो, वस्तू असो, परिस्थिती असो, त्याच्यावर आपलं स्वामित्व गाजवण्याचा कधी प्रयत्न करू नये. समर्थांनी या बाबतीत म्हटलंय, धरा श्रीवरा त्या हरा अंतराते, तरा दुस्तरा त्या परासागराते, सरा विसरा त्या भरा दुर्भराते, करा निकरा त्या खरा मत्सराते. धरा श्रीवरा, श्रीवर म्हणजे कोणतं? श्री म्हणजे लक्ष्मी आणि श्रीवर म्हणजे लक्ष्मीपती म्हणजे भगवान विष्णू, नाही ते श्रीवर म्हटलेलं आहे. त्यांना हृदयात घट्ट धरून ठेवा, रामाला हृदयामध्ये स्थान द्या, त्याचं निवासस्थान करा तुमच्या हृदयाला.
राम म्हणजे सुद्धा विष्णूचाच अवतार आहे. हरा अंतराते असं म्हटलेलं, याचे दोन अर्थ आहेत. हर म्हणजे भगवान शंकर, आणि त्यांच्या अंतःकरणात प्रभू रामचंद्रांचा निवास असतो. भगवान शंकर हे सतत नामस्मरणात रंगून गेलेले असतात. आणि दुसरा अर्थ असा आहे की अंतःकरण जे संसारात रमलेलं आहे, त्याच्यातनं या संसाराविषयीचे जे विचार आहेत, आकर्षण आहेत, ती दूर करा असं ते म्हणतात. त्यांचा निराश करा, या असा सुद्धा हरा अंतरेचा अर्थ आहे. तरा दुस्तरा त्या परासागराते. एकदा ईश्वराला हृदयामध्ये दृढ धरून ठेवलं, आपण पक्क धरून ठेवलं की आपल्याला हा भवसागर सहजपणे पार करता येतो. गीतेमध्ये म्हटलंय, तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. माया ही जी आहे किंवा हा जो संसार आहे, ती माया भगवंतांनीच निर्माण केलेली आहे. मग ही जी माया निर्माण केलेली आहे त्याच्यामध्ये आपण इतकं रंगून जातो की ती माया एखाद्या कोळी जसा जाळ्यात अडकत जातो तशी आपल्याला तिच्या जाळ्यात अडकवत जाते. या मायेचा आपल्याला खूप लोभ असतो, पण ही माया ज्याने निर्माण केली आहे त्याचा विसर पडतो आपल्याला. मग ही माया आपल्याला जास्तीत जास्त त्रास द्यायला लागते. आणि जेव्हा ही माया आपल्याला त्रासदायक व्हायला लागते तेव्हा आपण भगवंतांकडे जाण्याचा प्रयत्न करतो, त्यांचं नाम घ्यायचा प्रयत्न करतो, आणि मग ते काही शक्य होत नाही. मायेचं हे जाळं आहे ते अगदी इतकं घट्ट आपल्याला धरून ठेवतं की सोडू शकत नाही आपण त्याला. भगवान रामकृष्ण देव त्यांनी असं म्हटलेलं आहे की कोळी जेव्हा पाण्यात दूरवर जाळं फेकतो तेव्हा लांब लांबचे मासे त्या जाळ्यात अडकतात, पण त्या कोळ्याच्या पायाजवळ जे मासे असतात ते कधी जाळ्यात अडकत नाही. तसं आपण सुद्धा जर भगवंतांच्या पायापाशी राहिलो, त्यांच्या चरणांना घट्ट धरून ठेवलं, तर या मायेच्या जाळ्यात आपण कधी अडकणार नाही. त्याच्यानंतरचा चरण आहे, सरा विसरा त्या भरा दुर्भराते, करा निकरा त्या खरा मत्सराते. सरा विसरा त्या भरा दुर्भराते म्हणजे काय? आपल्याला माहितीये किती खाल्लं तरी पोट भरत नाही, परत परत भूक लागते, परत परत आपल्याला जेवायला लागतं, खायला लागतं. पोटाची मागणी कधी थांबतच नाही. तसंच मनाची मागणी सुद्धा कधी थांबत नाही. पोटासारखंच मन सुद्धा सतत अतृप्त असतं. पोटाला खायला लागतं, मनाला सारखं चांगलं चांगले सुख लागतं, आराम लागतो. ही मनाची भूक आहे आपली. मग ही जी अतृप्ती आहे त्यातून मत्सराचा जन्म होतो. मत्सर म्हणजे काय, तर मनात सतत चढाओढीची भावना निर्माण होते. दुसऱ्याला माझ्यापेक्षा काही चांगलं मिळालं, लवकर मिळालं, जास्त मिळालं की मनात द्वेष उत्पन्न होतो. त्या माणसाला माझ्यापेक्षा का जास्त चांगलं मिळालं, मला का मिळत नाहीये, मी त्याच्यापेक्षा पुढे जाईन, त्याच्यापेक्षा जास्त चांगलं काहीतरी मिळवीन, अशी ईर्ष्या मनात निर्माण होते. म्हणून समर्थांनी म्हटलंय की याला खरं म्हटलेलं या तृप्तीला, या मत्सराला. आणि ते म्हणतात की याला दूर करा, निकरा म्हणजे दूर करा, या मत्सराला दूर ठेवा तुम्ही. कारण मत्सरामुळे मन अशांत होतं, चित्त दूषित होतं. हा जो मत्सर आहे, द्वेष आहे, तो काम क्रोध लोभ यांना जन्म देणारा आहे. या काम क्रोध लोभाला गीतेमध्ये नरकाची द्वारं असं म्हटलेलं आहे. म्हणून समर्थ सारखे सांगतात की या मत्सराला दूर ठेवा. मत्सर ही एक मानसिक विकृती आहे. समर्थ म्हणतात, मना मत्सरे नाम सांडू नको हो, अति आदरे हा निज ध्यास राहू. माणसाच्या मनात मत्सर इतका जास्त असतो की तो माणसांचा तर द्वेष करतोच सामान्य माणूस, पण काही वेळा अगदी भगवंतांविषयी सुद्धा त्याला मत्सर वाटायला लागतो. कारण त्याला सतत वाटत असतं मी सर्वश्रेष्ठ आहे, मी सगळ्यांपेक्षा जास्त ज्ञानी आहे, तर लोकांनी मला मान दिला पाहिजे, माझं नाव सारखं घेतलं पाहिजे, माझी स्तुती केली पाहिजे.
पण तो जेव्हा बघतो की लोक तर भगवंतांचं नाव घेतात, मग अगदी भगवंतांबद्दल सुद्धा त्याच्या मनात मत्सर जागा होतो. म्हणून समर्थ म्हणतात की या मत्सराचा त्याग करा आणि अति आदरे हा निजध्यास राहो. म्हणजे मनामध्ये भगवंतांबद्दल, प्रभू रामचंद्रांबद्दल सतत आदर ठेवा आणि नामाचा ध्यास ठेवा. आपल्याला हिरण्यकश्यपूची गोष्ट माहितीये. राक्षस कुळातला होता, राक्षस होता आणि तो स्वतःला सर्वश्रेष्ठ मानायचा. मी सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे असा त्याचा दावा होता. आणि मग बाकीचे लोक जेव्हा भगवंतांचं नाम घ्यायचे तेव्हा त्याला अतिशय भगवंतांबद्दल मत्सर वाटायचा. इतरांबद्दल तर जाऊ देत, पण त्याच्या पोटचा मुलगा भक्त प्रल्हाद हा सुद्धा सतत म्हणजे दैत्य कुळात जन्माला येऊन सुद्धा भगवान विष्णूंचं नाव घ्यायचा, त्यांचं नामस्मरण करायचा, नामाचा जप करायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तो सतत म्हणत असायचा. फार मोठा ईश्वर भक्त होता भक्त प्रल्हाद. आणि या गोष्टीचा हिरण्यकश्यपूला भयंकर राग येत असे, संताप येत असे. तो प्रल्हादाला सारखं विचारायचा, तू इतकं सारखं देवाचं नाव घेतोस, कुठे तुझा देव, तुला दिसतो का कधी? भक्त प्रल्हाद म्हणायचा, हो दिसतो ना, सगळीकडेच देव आहे, सगळ्या गोष्टींमध्ये देव आहे, प्रत्येक वस्तूमध्ये देव आहे. मग हिरण्यकश्यपूला फार राग यायचा. असंच एकदा भक्त प्रल्हाद मंत्राचा जप करत होता तेव्हा संतापून हिरण्यकश्यपूनी एका घरातल्या खांबाकडे, त्याचा महाल होता मोठा, त्याच्या एका खांबाकडे बोट दाखवलं आणि म्हणलं, या खांबात आहे का तुझा देव? प्रल्हाद म्हणला, हो या खांबात सुद्धा देव आहेच आहे. हिरण्यकश्यपूनी लाथ मारली जोरात त्या खांबाला, खांबाचे 2 तुकडे झाले आणि तो म्हणला, आता दाखव मला या खांबातला देव. तर त्याबरोबर भक्त प्रल्हादानी हात जोडले आणि म्हणलं, हा काय देव इथेच आहे. हिरण्यकश्यपूनी पाहिलं तर खरोखरच भगवान विष्णूंनी ते प्रगट झाले होते नरसिंहाच्या रूपामध्ये आणि त्यांनी हिरण्यकश्यपूला ठार मारलेला आहे. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. पण या हिरण्यकश्यपूचं सुद्धा भाग्य एवढं की तो राक्षस असून सुद्धा प्रत्यक्ष भगवंतांच्या हातून त्याला मरण आलेलं आहे. कारण काय तर भक्त प्रल्हाद एवढ्या मोठा ईश्वर भक्त त्याचे ते वडील होते, ही त्याची पुण्याई होती आणि त्यामुळे त्याला मरण सुद्धा प्रत्यक्ष भगवंतांच्या हातून आलेलं आहे. आता हा जो मत्सर आहे हिरण्यकश्यपूला, या मत्सरानेच शेवटी ठार मारलेला आहे, त्यामुळेच भगवान विष्णूंनी त्यांना ठार केले. तर हा मत्सर एकदा मनात जागृत झाला, त्यांनी आपलं मन व्यापलं की अशा माणसाला स्वतःचं हित सुद्धा कळत नाही, स्वतःचं कल्याण सुद्धा कशात आहे एवढा विचार सुद्धा तो करू शकत नाही आणि त्याच्यामुळे किती चांगले गुण असतील तर ते सुद्धा त्याचे वाया जातात. समर्थांनी या नामसाधनेला सर्वश्रेष्ठ असं सांगितलं आहे. ते म्हणतात, या नामाची तुलना कोणत्याही साधन मार्गाशी होऊ शकत नाही. बहुनाम या रामनामी तुलना भाग्या नरा पामर आहे कळेना. ते म्हणतात, नामसाधना इतकी सर्वश्रेष्ठ आहे, रामाचं नाव इतकं सर्वश्रेष्ठ आहे, पण या बिचाऱ्या क्षुद्र जीवांना, लोकांना ते कळतच नाही. आता नामसाधनेमध्ये सुद्धा रामाचं नामच का श्रेष्ठ आहे, तर त्याला वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा आता हे सिद्ध झालेलं आहे की राम या शब्दाच्या उच्चाराने आपल्या कुंडलिनीवर आघात होतो. स्पंद किंवा तरंग, त्या शब्दाचा वेग म्हणजे त्याची व्हायब्रेशन्स जे आपण म्हणतो त्याचा वेग, याचं मापन केलं असता राम शब्दाचा उच्चार सर्वात जास्त परिणामकारक आहे, हे वैज्ञानिक कसोटीने सुद्धा सिद्ध केलंय. आपल्याला भगवान शंकरांचं माहितीच आहे की जेव्हा समुद्र मंथनातून हलाहल विष बाहेर पडलं होतं, ते विष कोण घेणार? बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी देव आणि दानव भांडत होते, मला पाहिजे मला पाहिजे, पण विष कोणी घ्यायला तयार नाही. मग भगवान शंकरांनी ते हलाहल नावाचं विष प्राशन केलं होतं. पण हलाहल
विष प्यायल्यामुळे झालं काय की त्यांच्या शरीराचा खूप जास्त दाह व्हायला लागला. मग हा दाह कमी करण्यासाठी त्यांनी चंद्राला आपल्या मस्तकावर धारण केलं, तरी दाह शांत होईना. नंतर नागाला गळ्यामध्ये घालून पाहिलं सर्पाची माळ, तरी हा दाह शांत होईना. प्रत्यक्ष गंगेला मस्तकावर धारण केलं, तरी हा दाह त्यांचा शांत झाला नाही. शेवटी त्यांनी रामनामाचा उच्चार, रामनामाचा जप करायला सुरुवात केली आणि मग काही काळाने त्यांचा हा दाह शांत झाला. म्हणजेच नामाचा जप हे नुसतं औषध नाहीये, तर जणू काही अमृत आहे. मदनाचा संहार करणारं असं हे अमृत आहे. भगवान शंकरच म्हणजे केवळ रामाचं गुणगान असं गातात असं नाही, तर असं म्हणतात की कुठल्याही बाबतीत नवरा बायकोचं कधी एकमत लवकर होत नाही, पण या रामनामाच्या बाबतीत मात्र भगवान शंकर आणि त्यांची पत्नी पार्वती या दोघांचं अगदी एकमत आहे. पार्वती माता सुद्धा रामनामाचंच गुणगान करत असतात, त्याचं महत्व विशद करत असतात. अगदी पांडुरंगांची सुद्धा जी मूर्ती आहे तिच्या मस्तकावर सुद्धा शिवलिंगाचा आकार आहे. समर्थांनी म्हटलंच आहे, विठोने शिरी वाहिला देवराण. आणि अशा या शंकरांच्या अंतःकरणात सुद्धा रामनामाला खूप जास्त मोठं सर्वश्रेष्ठ असं स्थान मिळालेलं आहे. समर्थ म्हणतात, तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी. म्हणजे काय की मृत्यू समयी जर या रामनामाचा जप आपण करत असू, रामनामात मन रंगून गेलेलं असेल, तर आपल्याला सहजपणे मुक्ती मिळते किंवा मोक्ष मिळतो. कारण आपण पाहिलं की ध्यान आणि नाम हे काही भिन्न नाहीये. ध्यानावस्थेमध्ये आपण जेव्हा ध्यानात बसलेलो असतो त्या अवस्थेमध्ये काय असतं, प्राणशक्ती ऊर्ध्वगामी असते आपली. आणि त्याच्यामुळे ध्यानामध्ये किंवा नामामध्ये असताना जर मृत्यू आला तर ही प्राणशक्ती ऊर्ध्वगामी असल्यामुळे सहजपणे बाहेर पडते आणि त्या माणसाला मुक्ती मिळते. त्याच्या उलट जर मृत्यू समय मनात विकार असतील, अनेक काहीतरी चांगले वाईट विचारांची गर्दी असेल, तर मात्र त्यावेळेस प्राणशक्ती जी आहे ती शरीरामध्ये अधोगामी असते आणि त्यामुळे त्या वासनेनुसार पुन्हा दुसरं शरीर प्राप्त होतो. म्हणजे परत जन्म परत मृत्यू असं जन्म मरणाच्या फेऱ्यात मनुष्य अडकतो. म्हणून आपल्याला जर मोक्ष मिळवायचा असेल, म्हणजेच आपलं कल्याण करून घ्यायचं असेल, तर रामनामाचा अभ्यास केला पाहिजे, नित्य नेमाने नामाचा जप केला पाहिजे, अखंड नामाच्या अनुसंधानात आपण राहिलं पाहिजे. सतत जर तोंडात नाम असेल तरच अंतकाळी सुद्धा किंवा मृत्यूच्या वेळेस सुद्धा आपल्याला ते सहज ओठावर येईल. कारण अंतकाळ आपला मृत्यू कधी कुठे कसा येणार आहे आपल्याला माहित नाही. आयुष्यभर पापाचरण केलं, दुराचारण केलं, देवाचं नाव सुद्धा घेतलं नाही आणि म्हणलं की आत्ता ठीक आहे, आत्ता मी कसाही वागीन, शेवटच्या क्षणी मात्र मी देवाचं नाव घेईन आणि मग मला मोक्ष मिळेल, तर ते शक्य होणार नाही. कारण शेवटी कदाचित वेदना होत असतात, शरीर मन आपलं भानावर सुद्धा असण्याची शक्यता नसते आणि मग अशा वेळेस आपल्याला नामाची आठवण येणारच आहे. म्हणून अखंड नामाच्या अनुसंधानात राहायचं, आयुष्यभर नामाचा जप करायचा, तर शेवटी आपल्या ओठावर आपोआपच ते नाव येईल. शेवटच्या क्षणी मनात विकार असतील तर आपल्याला परत त्या वासनेनुसार शरीर प्राप्त होतं. कारण मन सतत विषयाचंच चिंतन करत असतो. विषय चिंतन हा शीण आहे, तर नामस्मरण ही विश्रांती आहे. विषय चिंतनामुळे काय होतं, मनात सतत ताण तणाव निर्माण होतात, सतत मनात काहीतरी विचार चालू असतात. मग हेच विचार जर आपण नामसाधनेकडे वळवले, मन जर नामामध्ये रंगून ठेवण्याचा प्रयत्न केला, तर मन आपोआपच निर्विचार होईल आणि मनाला पूर्णपणे शांती मिळेल. आता नामसाधना एवढी श्रेष्ठ आहे हे आपल्याला माहिती आहे, आपण वाचतो ऐकतो, संतांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे.
पण तरी लोकांच्या मनात संशय असतो की खरंच नाम एवढं प्रभावी आहे का. असं संशयाचं कारण काय की वाईट गोष्टींवर माणसाचा पटकन विश्वास बसतो आणि चांगली गोष्ट मन सतत नाकारत असतो, पटकन तिथे ओढ घेत नाही. वाईट गोष्टींकडे मन लगेच आपलं ओढ घेतं. चांगल्याची उपेक्षा आणि वाईटावर श्रद्धा ही मानवी वृत्ती आहे किंवा माणसाचा तो एक नैसर्गिक स्वभाव आहे. मग या नामामध्ये जर आपल्याला रंगून जायचं असेल, या भक्ती मार्गाकडे जर वळायचं असेल तर काय करायचं. तर घरात जाताना आपण काय करतो, चपलाबूट बाहेर काढून ठेवतो आणि मग घरात जातो. तसं या भक्तीच्या दालनात आपल्याला जर प्रवेश करायचा असेल, कारण नाम घेण्यासाठी मनात भक्ती असणं अगदी गरजेचं आहे, त्याशिवाय या भक्तीच्या महालात दालनात आपण जाऊच शकणार नाही. तेव्हा मनातले हे संशय, तर्क, संकल्प, विकल्प हे सगळे बाहेरच काढून ठेवायचे आणि जसं अनवाणी पायाने आपण घरात जातो तसं स्वच्छ मनाने मन पूर्णपणे रिकामं करून नाही, आपण नंतर बोलूया. टेप होत इथे, रेकॉर्ड होत आहे, आपण नंतर. म्हणून या भक्तीच्या दालनामध्ये शिरताना मनातले संकल्प, विकल्प बाहेरच काढून ठेवायचे आणि मग त्याच्यामध्ये प्रवेश करायचा. नामालाच समर्थांनी परब्रह्म किंवा परमात्मा असं म्हटलेलं आहे, कारण या नामाच्या अधिष्ठानावरच उत्पत्ती, स्थिती आणि लय आहे. साधक जेव्हा अखंड नाम घेत असतो तेव्हा ते नाम परावाणीला पोचतं. आपल्याला माहितीये की वाणीच्या या 4 स्थिती आहेत, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. परावाणीला हे नाम पोचतं म्हणजे काय, या परावाणीचं स्थान आपल्या नाभीजवळ असतं आणि कामविकारांचं स्थान सुद्धा या नाभीजवळच आहे आपल्या. मग जेव्हा हे नाम परावाणीला पोचतं, मगाशी मी सांगितलंय कुंडलिनी जागृत होते, कुंडलिनीवर आघात होतो. ही कुंडलिनी सुद्धा कुठे, तिचं स्थान सुद्धा आपल्या मेरुदंडामध्ये पण नाभीजवळच आहे. मग हे नाम जेव्हा आपले परावाणीपर्यंत, नाभीपर्यंत पोचतं तेव्हा तिथे असलेलं कामविकाराचं जे केंद्र आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त करतं. म्हणजे वाईट विचार, वासना या सगळ्या नष्ट होतात. जो नाम घेतो, जो साधक अखंड नामसाधना करत असतो त्याला कामविकार कधी बाधू शकत नाही. मुखी राम त्या काम बाधू शकेना, गुणे इष्ट धारिष्ट्य त्याचे चुकेना असं म्हटलं आहे. गुणे म्हणजे सत्वगुण. या सत्वगुणामुळे, सत्वगुण हा स्थिर चित्त असतो, त्याच्यामुळे मन स्थिर किंवा अविचल व्हायला मदत होते. नाम हे अशा प्रकारे विषय चिंतनाला छेद देणार असतं, पण या नामाचे स्पंदन किंवा तरंग हे वृत्तीत आपल्या भिनले पाहिजेत, तरच त्याचा तसा परिणाम साधला जातो. विज्ञानामध्ये म्हटलंय, रामनामात कोणत्याही इतर मंत्रांपेक्षा अधिक सामर्थ्य आहे किंवा अधिक शक्ती आहे. त्याचं कारण काय, तर राम या शब्दामध्ये 2 अक्षर आहेत, र आणि म. त्याच्यापैकी र हे जे अक्षर आहे ते अग्निवर्ण आहे, सूर्याची शक्ती आहे त्या अक्षरात, आणि म अक्षरामध्ये चंद्राची शीतलता आहे. म्हणजेच राम हे जे नाम आहे ते समतोल आहे आणि त्याच्यामुळे रामनामाच्या उच्चारामुळे आपलं मन सुद्धा समतोल राहायला मदत होते. मनात जे सारखं द्वंद्व चालतं, दोलायमान स्थिती असते मनाची, ती थांबते आणि मन स्थिर होतं. थोडक्यात सांगायचं तर रामनाम हे संतुलित आहे, अगदी छोटं आहे, सोपं आहे, फुकट घेता येतं, त्याला कोणताही खर्च येत नाही, पण अफाट सामर्थ्य देणारं आणि प्रत्यक्ष कैवल्याची प्राप्ती करून देणारं आहे. आता हे नाम कधी घ्यायचं, अखंड घ्यायचं असं म्हणतो, पण तरी शंका येते मनात की नक्की कधी घ्यायचं. तर प्रत्येक क्षणी घ्यायचं, अगदी जेवताना सुद्धा नाम घ्यायचं. आपण पाहतो की
पूर्वीच्या काळी आपल्याकडे पद्धत होती, आता ती कुणी पाळत नाही, की श्लोक म्हणायचा जेवणाच्या आधी, पंगत बसायची आणि मग एखादा श्लोक म्हणून नंतर जेवायला सुरुवात करायचे सगळेजण. तर असं का बरं? तर हे जे नामोच्चार आहे त्याचं जेव्हा आपण उच्चारण करतो तेव्हा ते तरंग त्या आहारात सुद्धा उतरतात. त्या जर पवित्र वातावरण निर्माण होतं, ती व्हायब्रेशन्स जी आहेत ती अन्नात उतरतात. आणि मग असं अन्न आपण जेव्हा ग्रहण करतो तेव्हा त्याचे चांगले परिणाम आपल्या शरीरावर किंवा आरोग्यावर होतात. आपल्याला माहिती आहे की आहारातून सुद्धा भावभावनांचं संक्रमण होत असतं. मग तो आहार जर पवित्र व्हायचा असेल तर त्याच्यावर असा उपचार व्हायला लागतो. उपचार म्हणजे त्याच्यावर नामोच्चारामुळे जी पवित्रता त्याच्यावर निर्माण होते, त्यामुळे ते आहार शुद्धी होते एक प्रकारची. आणि अशा आहारामुळे आपल्या शरीराचं पोषण सुद्धा जास्त चांगल्या रीतीने होतं. भोजन करतानाची जी मनस्थिती असते त्याचा परिणाम सुद्धा आपण जे भोजन करतो ते जेव्हा पचतं त्याच्यावर होत असतो. म्हणून समर्थांनी मनाच्या श्लोकात सांगितलंय, जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे. गद्य घोषे म्हणजे काय, की मोकळ्या मनाने नामाचा उच्चार करावा. त्याच्यामुळे त्याचा परिणाम अन्नातल्या दोषांवर किंवा अन्नातले दोष दूर होण्यासाठी होतो. मणिभाई देसाई आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यांनी एक प्रयोग केला होता. त्यांच्या 2 गोशाळा होत्या. तर एका गोशाळेमध्ये त्यांनी या नामोच्चारणाची सीडी लावली होती. सतत नामोच्चारण होत होतं, त्याच्यामध्ये नामाचं उच्चारण होत होतं. आणि दुसऱ्या गोशाळेमध्ये पॉप संगीताची सीडी लावली होती. तर ज्यामध्ये रामनाम किंवा कोणतंही ईश्वराचं नाम याची सीडी लावली होती त्या गायी जास्त दूध देत होत्या, आणि जिथे पॉप संगीताची सीडी लावली होती त्या गायी कमी दूध देत होत्या. म्हणजे या गोष्टीचा किती परिणाम त्या वातावरणावर किंवा त्या जीवावर तिथल्या होतो हे आपल्याला यातनं कळतं. जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता, असं समर्थ म्हणतात. म्हणजे काय, की हा जो ईश्वर आहे, देव आहे, तो सगळ्यांची काळजी घेत असतो. सगळ्यांना अन्न मिळेल, त्यांचं पोट भरेल याची काळजी तो ईश्वर घेत असतो. पण माणसाच्या मनात एक प्रकारचा अहंकार असतो की माझ्यामुळे हे सगळं होतंय. कुटुंब प्रमुख जो असतो त्याच्या मनात सुद्धा हा एक अहंकार असतो की मी कमावतोय, पैसे मिळवतोय, म्हणून माझ्या कुटुंबातल्या लोकांना 2 वेळेला जेवायला मिळतंय. तर हा अहंकार सुद्धा या नामाचं उच्चारण केल्यामुळे किंवा जेवायच्या आधी भगवंतांचं नाम घेतल्यामुळे दूर होतो. कारण यातनं त्याच्या मनात सतत ही जाणीव होत राहते की माझ्यामुळे या लोकांना जेवायला मिळत नाहीये, तर त्या परमेश्वरामुळे त्याची कृपा आहे म्हणून या लोकांना जेवायला मिळतंय. आता सामान्य माणसाला तर हा अहंकार असतोच, तो सामान्यच माणूस आहे. पण अगदी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा थोर पुरुष, पण त्याच्या मनात सुद्धा एकदा सूक्ष्म अहंकार जागा झाला होता. 1670 साली कर्नाटकामध्ये खूप मोठा दुष्काळ पडला होता. अतिशय भीषण परिस्थिती झाली होती. लोकांना खायला अन्न नव्हतं, हाताला काही काम नव्हतं. मग लोकांना पोटभर खायला मिळावं, त्यांना काहीतरी रोजगार प्राप्त व्हावा, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी गड हिंगलज जवळ सामानगड नावाचा एक गड आहे, तिथे दुष्काळी कामं काढली आणि लोकांना काहीतरी लहान सहान बांधकाम करायचं, काहीतरी करायचं, अशा रीतीने रोजगार मिळेल अशी व्यवस्था केली. आणि त्याच सुमारास समर्थ त्या गडावर आले होते. तर दुष्काळी कामं चालली होती गडावर, अनेक मजूर काम करत होते. छत्रपती शिवाजी महाराज रामदास स्वामींना घेऊन तिथे आले आणि तिथे फिरत होते, दाखवत होते कशी कशी कोणती कामं गडावर चालली आहेत. ते फिरत असताना समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिलं आणि त्यांना थोडंसं हसू आलं. त्यांनी बरोबर जाणलं त्यांच्या अंतःकरणाच्या प्रेरणेने की यांच्या मनात थोडासा अहंकार जागा झालाय, की हे मला असं दाखवतायत
की मी इथे दुष्काळी कामं काढली म्हणून लोकांना रोजगार मिळतोय आणि आता त्यांना 4 पैसे मिळतील आणि त्यांचं पोट भरेल. आता छत्रपती शिवाजी महाराज एवढे थोर होते आणि समर्थ रामदास त्यांचे गुरु होते. मग गुरुला हे सहन झालं नाही की आपल्या शिष्याच्या मनात एवढासा सुद्धा अहंकार राहावा. मग हे नष्ट होण्यासाठी, हा अहंकार घालवण्यासाठी त्यांनी काय केलं, तिथे काम करणार असतात त्यांना बेलदार म्हणतात, त्या एका बेलदाराला बोलवलं आणि एक छोटासा खडक होता तो फोड म्हणले त्याला. त्यांनी पहार त्याच्यावर मारली आणि तो छोटासा खडक फोडला. सगळ्यांना इतकं आश्चर्य वाटलं की त्या लहानशा खडकामध्ये एक लोटाभर पाणी होतं आणि त्याच्यात एक जिवंत बेडकी त्यांना दिसली. लोकांना इतकं आश्चर्य वाटलं की एवढा दुष्काळ पडलाय, लोक तहानेनी भुकेनी मरतायत, पण ही छोटीशी बेडकी मात्र या खडकामध्ये जिवंत राहिली, तिला हे पाणी कुणीच पुरवलं. पण छत्रपती शिवाजी सुद्धा अतिशय सुज्ञ होते अर्थातच. त्यांना लगेच कळलं, ध्यानात आलं की समर्थांना काय म्हणायचं, आणि त्यांच्या मनातला हा सूक्ष्म अहंकार सुद्धा काय झाला, नष्ट झाला. आणि त्यांनी सुद्धा लगेच समर्थ रामदासांना नमस्कार केला आणि म्हणलं की तुम्ही आज माझे डोळे उघडलेत म्हणून. तर असा हा जो मत्सर आहे सगळा, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होत असतात. म्हणून समर्थांनी परत परत सांगितलंय की मना मत्सरे नाम सांडू नको रे. आता असंच नैवेद्य आपण भगवंतांना दाखवतो किंवा जेवायच्या आधी देवाला नैवेद्य दाखवतो आणि मग जेवतो. हा नैवेद्य दाखवणं सुद्धा एक कृतज्ञतेचंच प्रतीक आहे. नैवेद्य दाखवतो म्हणजे काय, की आपण मनात ही भावना ठेवतो की आपल्याला हे जे काही जेवायला आज मिळतंय ते या भगवंतांच्या कृपेने मिळतंय. आणि आपण नैवेद्य दाखवतो आणि काहीतरी एखादा मंत्र म्हणतो, एखादा श्लोक म्हणतो. या सगळ्याचा अर्थ तोच आहे की भगवंतांचं नामस्मरण सतत मनात असलं पाहिजे. मनुष्य धरणं बांधतो, अनेक धरणं बांधतो की भरपूर पाणी साठवू आपण आणि वर्षभर कुणाला पाण्याचा तुटवडा पडणार नाही. आणि त्याला या गोष्टीचा सुद्धा अभिमान असतो, थोडासा अहंकार असतो की मी एवढी मोठी धरणं बांधली बुवा, जनतेसाठी एवढं मोठं काम केलं. राजकारणी लोक सांगत असतात सगळीकडे फिरून, पण ते हा विचार करत नाही की मी धरण बांधलंय, पण त्याच्यात पाणी साठवण्यासाठी पाऊस पडणं ही मात्र भगवंतांचीच कृपा व्हायला हवी आहे. इतका माणूस स्वतःच्या अहंकारामध्ये भगवंतांच्या नामाला पूर्णपणे विसरून जात असतो. समर्थ म्हणतात, ज्याच्या मुखात भगवंतांचं नाम नाही त्याचं जीवन व्यर्थ आहे. किंवा असा माणूस स्वतःला सुधारण्याचे सगळे मार्ग जणू काही स्वतःच्या हातून बंद करतो. मग लोकांना या नामात कसं लावायचं, त्यांच्या मनात या नामाचं महत्व कसं जागवायचं, त्याच्यासाठी समर्थ रामदासांनी रामनवमीचा उत्सव सुरू केला, रथयात्रेची परंपरा सुरू केली की त्याच्यामुळे याच्यामध्ये रामनवमीच्या उत्सवामध्ये अनेक सामान्य माणसांचा सहभाग व्हायला लागला आणि आपोआपच हे लोकांना नामाला लावण्याचा जो त्यांचा हेतू होता तो सफल झाला. म्हणजे लोकसंग्रहाचं एक अत्यंत उत्तम उदाहरण आहे हे. किंवा मुनी व्यास त्यांनी सुद्धा अनेक भागवत कथांची निर्मिती का केली, तर लोकांना या नामाची गोडी लागावी म्हणून केली. रामदास स्वामी म्हणतात, नको वीट मानू रघुनायकाचा, अति आदरे बोली जे रामवाचा. सतत मुखात भगवंतांचं नाम असू द्या. पण लोकांचं कसं असतं की त्यांना हिताचं सांगितलं की कंटाळा यायला लागतो, त्यांना उपदेश ऐकायचा नसतो, तशी त्यांची कधी तयारी नसते. म्हणून त्यांना परत परत समर्थ सांगतायत की रघुनायकाच्या नामाचा कधी वीट येऊ देऊ नको, कधी कंटाळा करू नकोस नाम घेण्याचा. अति आदरे बोलीचे रामवाचा, सतत आदराने श्रद्धेने विश्वासाने नामस्मरण करत राहा. आता हा जर नामस्मरण करायचं, नामाचा जप करायचा, तो कसा करायचा, मनातल्या मनात करायचा का मोठ्याने करायचा. समर्थ तर सारखं सांगतात, गद्य घोषे मोठ्याने नाम घ्या. याचं सुद्धा एक कारण आहे.
की आपलं मन अतिशय चंचल आहे, इतकं भरकटत असतं. आता होतं भुईवर, गेलं गेलं आभाळ आता, असं बहिणाबाईंनी सुद्धा म्हटलंय. तर मनातल्या मनात नामस्मरण करायला हरकत नाही, पण होतं काय, हातात जपाची माळ असते, बोट एक एक मणी ओढत असतात, ओठ काहीतरी नामा पुटपुटत असतात, पण मनात वेगळेच विचार चालू असतात, लक्ष सगळं काहीतरी दुसरीकडेच असतं. त्याच्यासाठी समर्थ सांगतात की मोठ्याने नामाचा घोष करा, म्हणजे मन तुमचं आपोआपच त्या नामामध्ये एकाग्र होत जाईल. आता इतकं नामाचं महत्व आपण ऐकलं, नामसाधनेमुळे काय काय होऊ शकतं हेही ऐकलं. एक छोटीशी गोष्ट ऐकूया. अजामेळ अतिशय पापी होता, दुराचारणी होता. त्याच्या तोंडात कधी भगवंतांचं नाम नसायचं, त्याची श्रद्धाच नव्हती ईश्वरावर. पण त्याच्या मुलाचं नाव मात्र नारायण होतं. मग जेव्हा त्याचा मृत्यूचा समय जवळ आला, तेव्हा तो सहजपणे ओठातनं मुलाला हाका मारायला लागला, नारायण नारायण नारायण. आणि तेव्हा त्याचं प्राणहरण करण्यासाठी जे यमदूत आले होते, ते नारायण नारायण ऐकल्यावर विष्णूचे दूत पण तिथे आले. आणि त्याच्यामुळे या विष्णूच्या दूतांना पाहून ते यमदूत पळून गेल्या. अजामेळाचा जीव वाचला. आणि जेव्हा त्याच्या ही गोष्ट लक्षात आली, त्याला या नामाचं महत्व पटलं, आणि मग मात्र तो शेवटपर्यंत नामाच्या अनुसंधानात राहिला, आणि शेवटी त्याला मुक्ती मिळाली. किंवा पिंगला नावाची एक वेश्या होती. तिने एक पोपट पाळला होता, पुराणात ही कथा आहे. तिने पोपट पाळला होता आणि ती त्याला राम राम असं म्हणायला शिकवायची. असं होता होता तिच्या पण मुखामध्ये सतत राम नाम यायला लागलं, आणि ती अगदी एक ईश्वर भक्त म्हणून शेवटी पुराणामध्ये अजरामर झाली. याच अर्थाचा एक श्लोक आहे मनोबोधामध्ये. अजामेळ पापी वदे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाचे नामे. शुका कारणे कुंटणी रामवाणी, मुखे बोलिता ख्याती झाली पुराणी. इतकं या रामनामाचं महात्म्य आहे. आपल्याला माहितीये की राम सेतू बांधताना समुद्रामध्ये ते पाषाण तरंगावेत पाण्यावर, म्हणून त्याच्यावर सुद्धा रामनाम लिहिलेलं होतं. मग जेव्हा अगदी निर्जीव दगड सुद्धा जर रामनामाने तरून जातो, तर आपल्यासारखी माणसं त्यांनी जर श्रद्धेने विश्वासाने हे रामनाम सतत घेतलं, नामाच्या अनुसंधानात आपण राहिलो, तर आपल्याला या भवसागरातनं प्रभू रामचंद्र नक्कीच तरून नेतील. रामाचं नाम आपल्याला नक्कीच तरून नेईल. या नामसाधनेमुळे ही जी प्राप्त होणारी मनशांती आहे, यालाच ब्राह्मी स्थिती असं म्हटलेलं आहे. ब्राह्मी स्थिती म्हणजे काय, की मनाची अशी उच्च अवस्था की ज्यामध्ये संसाराचा पूर्णपणे विसर पडतो आणि मन पूर्णपणे भगवंतमय होतं किंवा ईश्वरमय होतं. म्हणून मग आपण काय केलं पाहिजे, सतत नाम घेतलं पाहिजे. अनित्य किंवा अशाश्वत असा जो हा संसार आहे, त्याला विसरून जाऊन नित्य स्वरूप असलेल्या रामाच्या नामाचं अखंड स्मरण केलं पाहिजे. रामाच्या नामाचा ध्यास लावून घेतला पाहिजे आणि नामालाच आपलं भावविश्व करून घेतलं पाहिजे. समर्थ म्हणतात, राम गावा राम ध्यावा, राम जीवीचा विसावा. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ.